कुठल्या दुनियेत आलो काय समजत नाही मला. बघ ना मी पण येते तू पिऊन निघ. थोडी चढू देत ना तुला तोपर्यंत. बणी दाखवते ना. खाली हे कर. ए, दादा, हे बघ, इथे लाव ना. हे इथं लाव. हो. कुठल्या दुनियेत आलो काय समजत नाही मला. बघ ना मी पण येते तू आमच्या दुनियेत आलायस तू. पाठी पाठी कॅमेरे सांगा कुठचा ज्यूस पाहिजे ते सांगा पटकन. हो इकडे. ही कोणाची आहे पण तुझी आहे. काय वाटतं तुला? ती वटकाची जास्त आहे ना. काय बोलते. मी सांगितलं म्हणून आल्या. ते पण सांग त्यांना. कोण मी केला? तोंड जे मारले ना म्हणून कोण कोणी आले. केला. मी केला ते फोन. पण सांग. संत्र्याची चंद्रची चालेल. देशी. बड़ा हरामी हो बेटा. आम्ही सांग. निघतो लगेच हा जायचं. पिऊन निघ. थोडी चढू देत ना तुला तोपर्यंत. लिंबू सरबत. नाही मला ज्यूस म्हणते ना तिथं आहे हा. ऑरेंज मला ज्यूस लिंबू मला सरबत. ऑरेंज असेल तर लिंबू सरबत हा खूप मग वेगळं मागव आहे. चल. मला विदाउट जशी- शुगर मला मागव काहीतरी. बापरे. मी पण लिंबू आधीपासूनच सरबत खात नाही माहिती आहे तू तुला. आधीपासूनच नाही. मागव काय पण. काय पण नाही मिळत इथे. आमचा जोक माझ्यापेक्षा पटवून मागव आणि चल. हा जो टाइम नाही. त्याला पाठव. आम्हाला देत पण काय नाही. आणू? पहिले opening होतं ना. नाही रे. खूप जण होते आणि मी जरा awkward झालेली आणि ही पण नव्हती. तिने मी एकटीच सांगितलं होती. होतं. तिने सांगितलं मी पण कोणाला नाश्ता बिस्टा देऊ नये. आम्ही बघ आम्ही नीक आणि आम्ही खायला असतं तर बरं झालं असतं. लोक ऍक्टिंग करत होते. खायला असतं तर बरं झालं असतं. तेव्हा मला आठवलं की अरे समोसे मग द्यायला तेव्हा पाहिजे. आम्ही असं बोललो खायला असतं बरं झालं. अरे समोसा खायला प्यायला पण असतं तर बरं झालं असतं. कळलं तुझा नवरा किती अद्रंगी आहे. मला उशिरा कळलं मग लोकांना तू साधा तू म्हणतो. तू बोलते मला मारू नको. अगं त्याचे लोकांना तू साधा मीच म्हणतो. देते रे. बाई तुझी फ्री मस्त रे. मस्त. ऑरेंज तुला काय ऑरेंज तुला ऑरेंज अरे काहीतरी वेगळं घे. तिथं ती जे करतील तेच करायचं असतं म्हणजे. हा एवढं प्रेम एवढं प्रेमाला चिक्कू आहे, करेल चिक्कू. आता. झालं आता काय आता सी खरोखर म्हणते. आहे. आण ऑरेंज. ऑरेंजच आणते आणि ऑरेंज नसेल तर मोसंबीचा हा विदाऊट शुगर. बापरे. ए नवरा बायको घेतला without sugar. तेच ना? हो. बारीक झाली बारीक मध्ये झाली. जाड झाली. मध्ये कसली यायची अशीच भेटायला यायची मला. जाडी झालेली तेव्हा. मी तेव्हा झालेली हा. गप्प बस. आता बरोबर होतं. फोटो वगैरे काढ काढ. जाऊ. सीट आहे. त्याने काय होतं दात सरळ होतात. हे काही लोक होती माझ्या आयुष्यात जी मला वाकड्या दाताची वगैरे बोलायची. होती काय काय सरळ होतात. प्रशांत कडे गेला ना. तू मी कधीच नाही बोललो तुला कधी. अशी कपडे. अरे सरळ होतं किती दिवस राहायचे जास्त नाही फक्त 1-1.5 वर्ष. 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 त्याच्यामुळे होतं त्याच्यामुळे बोललीच नाही तुला. नाही बोलली. नुसतं लावलंयस ते. मी पण लावते मला खालच्या आणण्याला गरज आहे माझे पण तसेच आहेत. शी कोकणातल्या मुलींचे दात असतात. आम्ही राक्षस आणि हे ह्याच्या झोपले नाही. हा तुम्ही कुठेतरी गेलेलात ना. ते घरी देवा तुलाच नाही. नाही. एवढं बघ. झोपले नाही अजिबात झोप नाही लागत. कुणी?
बघितलेली यायची ना मला ते नव्हतं. अशीच यायची. मध्ये ती जाड झाली होती. झाड म्हणजे काय, झाड म्हणजे प्रमाणात झाड होईल. खारघरला येते ते याचे प्रोडक्ट घ्यायला, ब्युटी प्रोडक्ट्स घ्यायला. मोठं आहे, मोठं आहे. Special नाहीये. नाही तिकडे मोठं आहे. फायबरला मोठं आहे हा. तर यायची तेव्हा यायची अशी बॅग. तर मला त्याची हिस्ट्री वरती येते अशी सगळी की हा, आता हा एक साडी एक तुला शॉप दाखवून होता दिला. तिथे ही गेली होती एक ड्रेस घ्यायला. तेव्हा एवढं असं 2015 मध्ये. तेव्हा तिकडे नॉर्मल असे पैसे पण नव्हते जास्त आणि साठवून घ्यायला गेली होती. तेव्हा तिला ते म्हटलं होते पैसे असतील तर घे, उगाच कशाला बघते सगळं. आणि आज तिला प्रमोशन साठी बोलवलं. कोलॅबरेशन साठी बोलवलं. मी बोलले की तुमचं वेगळंच कोलॅबरेशन करेल म्हटलं. माझं ना अजूनही तो इन्सल्ट लक्षात आहे म्हटलं. कोणाला जज करू नये पैशावर. कधी कोणाचं आयुष्य बदलेल ना सांगता येत नाही. म्हणजे असं तुम्ही हडतूड करून वागवलं ना ते लक्षात राहतं एखाद्याच्या. माझ्या तर लिस्टच आहे माझ्याकडे. हिने पण माझं एकदा केलंय. तू किती वेळा केलंयस? हा? मी एकदा केला असेल. तू स्वतः किती वेळा केलास? आत्ता इथं उभा बाय राहा. बाय बाय बाय. मारते पण हे! मारलं ना अजून. आता उद्या वाजता मारणार. आता उद्या वाजता स्टार्ट करा. बाय बाय. बाय. तुला काय आनंद झालाय पण? त्याच्यामुळे हे गेलंय म्हणून बरं झालं. चल आम्हाला निघायचं आहे का? ज्यूस येतोय का बघ, नाही तर आम्ही निघतो. येतोय. आम्हाला जास्त वेळ हो. नसतो. हो, होता. नाटकं होतंय. आम्हाला जास्त वेळ नसतो. असं कुठं थांबत नाही. मी मी पण नाही येणार. मी 5 5 मिनिटं थांबेल. Very nice. अशी अक्षता टाकेन. पण मग तू नंतर तिकडेच थांबणार. आम्ही गेम ठेवले त्याच्यात आमचे माहीर आहेत वेगवेगळ्या ह्याच्यात लोक. ते तर गेम आहे मी खेळणार ना विशालला. दादा आपला बाटलीवाला गेम ठेव. बाटलीवाला गेम मध्ये आपण दोघं पण प्रत्येक बाटली सरळ ठेवली की 100 रुपये द्यायचे. असं आम्ही खेळ खेळलेलं. पैसे पैसे नाही. पैसे नाही तरी पण आम्ही प्रत्येकाला ठेवतो सरळ दोघं. पैसे तर देत नाही. फिटूस करत बसतात मग पैशाची. काहीतरी तिला बघायला. हे बघ, free. ये, दोस्त. ये, दोस्त. तर तुम्ही ना घे. नाही मला नकोय. तुला हवाय. हे तुला हवं होतं का नाही, ते? हा. खाल्लं रे. आता just आता जेवलो आम्ही. जेवण आमचं लेट. नशीबवान आहेस तू, कळलं का? कोकणचा जावई होणार आहेस तू, मी कळलं? पण कोकणातलाच आहे. होतो ना. कुठचं आहे? साताऱ्याचं आहे? नाही पुण्याचं आहे? पुण्याचा मुळशी. मुळशी. हा. मुळशी पॅटर्न, त्याचा पॅटर्न वेगळा आहे. काढतात ब्लॉग कुठं काढतात काय येडे. तू तिच्या चुका काढ. तुझ्या चुका मी काढते. ही गॉगल म्हणतोस तू. ही गॉगल. माझं गॉगल आहे. माझी गॉगल म्हणतोस कधी कधी. चुकून म्हटलं असेल कधीतरी. हा पेन म्हणतोस. मग हे पे होय गो, कसला फुटारडा. मी चुकीन का रायटर म्युझिक डिरेक्टर कसं आता ह्याच्या चुका आपण त्याला हेच करणार. हा पेन हे ते सगळं. हा घर बघ, हा घर बघ असं हा म्हणतो. घर कधीच बोलू. हे घर असतं, हे गवत, हा माणूस, हे माणूस नसतं, हा माणूस, हे सगळं याला ही विषय बाई, होतोय. ही मुलगी. तिथं हे फळा द्यायला काढ. कसं रे? मला फळा कळलं. फळा फळं. अरे त्याचा ही त्याला तिचा प्रॉब्लेम आहे ते काही कोणता. हो आहे आहे. आता बघ मी तुझी ती सिरीजच काढते सगळी. मी तर शूटच करणार आता. पण तू ब्लॉग मध्ये बोलत का नाहीस मला पण? नाही एवढा तर किती बोलतोस? मला आवडत नाही कान कॅमेरा लोकांना समोर नाही असं कानाला रक्त येईल लोकांच्या. तेवढं बोलतोस रोज. लोकांना हा शांत वाटतं. लोकांना वाटतं हो. मी याला त्रास देते. हो. कसं समजवायचं. ते सांग. का? तुला पण वाटतं ऍक्टिंग हो, तू ऍक्टिंगच करतो रे. एवढा सभ्य होतो. असं काहीतरी टाइमपास करतो ना, कॅमेरा ऑन झाला की लगेच काहीतरी वेगळ्याच ह्याच्यात जातो आणि शांत प्रोफेशनल छान एकदम तो. छान वागायला लागतो वगैरे. ते बघ ना. तिला पण माहिती आहे. हो, ती मस्ती मी असते. तुझी बाजू नाही घेणार आहे. ते 10 वेळा ते सांगूच नको तिला माहिती, तिला माहिती. मला माहिती आहे तू किती आगाऊ आहेस. चल जाऊया. थांब पिंटे. आपल्याला वेळ नसतो एवढा मी वेळ सांगितलं नसतो. अजून काय काय आहे म्हणून बोलतोय. आम्हाला वेळ नसतो अगं 5-10 मिनिटाच्या वर आम्ही कुठे बसत नाही एवढं. हे आपलं आता चालू आहे. कारण तिला फुटेज एअर ड्रॉप करेल. बोल बोल. शपथ काय ऍक्टिंग करतोय. कशाला 4:30 वाजले तरी चालू ठेवलं
वाटलेलं तेच बोलणार आता तू. चल बाय. बाय Bye. बाय बाय. टाटा. नीट जावा. ठीक आहे दाखवते. बाय. पत्रिका कोणालाच देत नाहीये. लग्नाला यायचा हा लग्नाला येणार हा. ये हा येते हा. काय होती? 16 तारखेला. काय सांगतोय माझ्या साईडने कोण नाही. हे चल चल बाय. बाय. विषय कसं हा ना लग्न होईपर्यंत लग्नानंतर मागे ठेव ना शोध. लग्नानंतर 1-2 महिन्यांनी मला नेशील ना सगळीकडे सोडून मी तुला आपल्या- तू कडेवरून देऊ का रे तुला मी. तुला माहिती आहे ना आपण गेलोय नाही गेलो आपल्या आयुष्यात सध्या शांती नाहीये. सर पुढे ये सर तू दाखवता आणि तू चल ना कुणाल काय टाइमपास मला करतोस बोलत तू. होतो इथं लावतो नको तू बोलतोय ना ये पुढे म्हणून इधर ही लगा रहा था मुद्दाम Okay. करतोयस. मुद्दाम करतोयस का आगे वाला लाइट राइट तुला कळत नाहीये. रोज बिरोज आ जाएगा आपकी एग्जिट आहे गाड़ी का को शोंटा खरज बेरोज आ जाएगा तो दिक्कत हो जाएगी. वो तो है हमारे पास भी अभी पैसा नहीं है. वो तो है खरंच नाही चाहिए. मग अशी तू पार्क केलेलीस ना तिथे ते उबर मध्ये बसताना एकानं दरवाजा उघडला आणि गाडीला आपटला आपल्या मग लगेच मी सौरभला मागे बोलले, सौरभ उत्तर आणि बघ काय झालंय ते. पार्क आणि तो गाडीतच बसून तो असं हात दाखवू शकतो काही नाही लागलं म्हणतो तुमच्या गाडीला. असं बोलला काय लागलं नाही लागलं. स्वतःसाठी व्यवस्थित घे स्वतःसाठी घे ना हे घे ते. घेऊन ठेवते. कसं आहे तुझ्याकडे हा याच्यावर ब्लॅक शर्ट टी शर्ट वगैरे घातलंस की ओके वाटतं हे ओके वाटतं मला ओके ठीक आहे घाला इतके महाग कपडे मी नाही घेतले आयुष्यात. आज घे नाही घेतले. नाही मला असं जरा आता स्वतःवर खर्च करायला लागला. चल बस झालं. ये झारा काय सेफ नाही पकडा भेटू रेडी ठाण्याच्या हस्तकलामध्ये मी नेहमीच शॉपिंग करते आणि मी लग्नाची बरीचशी शॉपिंग तिथून केलेली आहे. आणि तिथे शॉपिंग करत असतानाच कश्यपजी आम्हाला म्हणाले की त्यांनी एक नवीन डिश मस्त इन्व्हेंट केलेली आहे तर ती आपण टेस्ट करण्यासाठी जाऊया. त्यामुळे आम्ही गेलो त्यांच्या फ्रेंडच्या रेस्टॉरंटमध्ये आणि तिथे आम्ही ही डिश ट्राय केली जी त्यांनी एक वेगळं काहीतरी इन्व्हेंट केलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की जे तुम्ही टेस्ट करून बघा तुम्हाला कशी वाटते. आणि मला थाई करी राईस खूप आवडतो त्यामुळे सिमिलर टेस्ट होती आणि मला ती डिश खूप आवडली. आणि ती कोणासाठी असं ते बनवत नाही त्यामुळे फार मी त्या डिशबद्दल तुम्हाला सांगत नाही. ती त्यांनी बनवली आहे आणि त्यांना अशी ती लॉन्च करण्याचा त्यांचा विचार आहे त्यामुळे मी ते अजून तुम्हाला सांगितले नाही आहे. पण मी टेस्ट केली मला खूप आवडली आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपला. खूप गडबड धावपळ कारण आम्ही पहाटे पोचलो होतो. लगेच सकाळी उठून आम्ही जिमला जाऊन त्यानंतर इकडे तिकडे धावपळ ही सगळी जी चालू होती त्यामध्ये आम्ही डर्माविलाला सुद्धा जाऊन आलो कारण आमचं एव्हरी वीक आम्ही डर्माविलाला सध्या जातो आहे वेडिंगसाठी. त्यामुळे इथून डिनर करून आम्ही लगेच घरी गेलो कारण उद्या आम्हाला सकाळी उठून पुण्याला जायचं आहे. तर पुण्यातली धमाल मस्ती तुम्ही बघणार आहात उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय टेक केअर अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. इसको खाने के बाद थाई करी राइस भूल जाऊंगी.
मस्त आहे. हेल्दी कुछ बाहर का जंक फूड खाने से अच्छा कुछ ऐसा अच्छा हेल्दी खा के फिर बॉडी भी अच्छा रहेगा.